ओपन टोस्ट करण्यासाठी लागणारं साहित्य: ऑलिव्ह ऑइल, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला लसूण, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक, चिमूटभर मीठ, 2 उकडून किसलेले बटाटे, चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, मिरेपूड, चाट मसाला, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, बटर, ब्रेडचे स्लाइसेस। ओपन टोस्ट करण्यासाठी सगळ्यात आधी तेल गरम करायचं आणि यात बारीक चिरलेली ढोबळी मिरची, लसूण, गाजर, पालक आणि मीठ घालून हे सगळं एकत्रित परतायचं। आता यात किसलेला बटाटा घालायचा, त्यावर चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, मिरपूड, चाट मसाला, थोडासा लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं। आता ब्रेड एका बाजूने भाजून घेत दुसऱ्या बाजूने त्यावर तयार केलेलं सारण घालायचं आणि दोन्ही बाजूनी खमंग भाजायचं। झाले आपले डब्बा स्पेशल ओपन टोस्ट तयार। सगळ्यात आधी आपण आहे ना ओपन टोस्ट कसा बनवायचा ते बघूयात। तेल इथे गरम करते, ऑलिव्ह ऑइल मी इथे घेतलंय, ढोबळी मिरची घालायची, लसूण घालायचा आणि गाजर, आणि हे 2 ते 3 मिनिटं खूप ओव्हरकुक करायची गरज नाही, हलक्याशा भाज्या मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। आता या भाज्या हलक्याशा परतून झाल्या की यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला पालक घालायचा। आता भाज्यांची निवड आहे ना तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण साधारण गाजर, पालक आणि ढोबळी मिरची या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात। थोडंसं मीठ घालते म्हणजे भाज्यांना पाणी सुटेल, म्हणून मग मी या हाताखालच्या भाज्यांचा तिथे वापर करते। आता भाज्या छान परतून झालेल्या आहेत, आता गॅस करते बंद। आता यामध्ये 2 बटाटे मी घेतलेत, उकडून असे छान किसून घेतलेले आहेत। गॅस बंद करायचा, बटाटा उकडलेला आहे त्यामुळे तो शिजवायची अजिबात गरज नाही। आता यावर घालूयात चिली फ्लेक्स, मसाले पण तुम्ही आवडीप्रमाणे सिलेक्ट करू शकता, पिझ्झा सीझनिंग किंवा मिक्स्ड हर्ब, मिरपूड, चाट मसाला आणि पालक आहे म्हणून थोडासा लिंबाचा रस देखील आणि मीठ। गॅस बंद आहे, पुन्हा सांगते, हे मिश्रण छान एकसंध एकजीव करून घेऊया। चला, हे मिश्रण तयार आहे, आता टोस्ट तयार करूयात। इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये थोडंसं बटर घालूयात आणि ब्रेडचे ना एक बाजू आधी छान टोस्ट करून घ्यायची। एक बाजू टोस्ट करून झाली की वरची जी बाजू आहे यावरही थोडंसं बटर घालून घ्यायचं। गॅस बंद करूयात, गॅस बंद करायची आठवण ठेवा। आता हे उलटवूयात, वा काय सुंदर टोस्ट झालेला आहे। आता जनरली जेव्हा मला घरी खायचं असतं ना हा टोस्ट, तेव्हा मी या बाजूला सॉसेस लावते, पण डब्यासाठी द्यायचं असेल ना तर शक्यतो सॉसेस नाही लावायचं। इन्स्टेड ऑफ दॅट छोट्या डबीमध्ये मी ते सॉसेस देते आणि ॲज अ डिपिंग म्हणून मग मुलं खातात। आता ही जी वरची बाजू आहे जी टोस्ट करून झाली आहे, यावर हे जे आपण बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं आहे भाज्यांचं वेगवेगळ्या, हे छान असं स्प्रेड करूयात। चला, आता गॅस सुरू करते। आता ही खालची बाजू पण छानपैकी आपण भाजून घेऊयात। तर आता यावर पांढरे तीळ लावते मी। चला, तीळ छान असे प्रेस करून झालेले आहेत। हे तीळ आहेत ना यामध्ये चवीला खूप छान लागतात। आता पुन्हा थोडंसं बटर वरच्या बाजूने आणि पुन्हा एकदा हलकंसं भाजून घ्यायचं। वा काय सुंदर दिसतंय, वा। आणि हे बघा, हे जे आपण तीळ यावर घातले होते हेही छान खरपूस झालेले आहेत। गॅस बंद करते आणि अर्थातच टिफिनसाठी आपण करतोय ना, तर ते त्यावर घाम नको यायला म्हणून हे असं काढायचा टोस्ट आणि असं बाजूला ठेवायचं।